नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एस-के एज्युकेशन ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आणि आपल्या टी-सी-एस आय-बी-पी-एस सेशनमध्ये. आजच्या सेशनमध्ये पुन्हा एकदा आपण डी-एम-ई-आर आणि तलाठी या परीक्षांसाठी एकत्रित एक लेक्चर घेत आहोत. या लेक्चरमध्ये आपण सर्वात महत्त्वपूर्ण इडियम्स कव्हर करणार आहोत. या इडियम्स अशा आहेत मित्रांनो, की ज्या टी-सी-एस पॅटर्ननुसारच झालेल्या परीक्षांमध्ये रिसेंटली विचारण्यात आलेल्या आहे. सर्व इडियम्स फार महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे सर्व इडियम्स लक्षात ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करायचा आहे. चला सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या इडियमला. पहिली इडियम आपल्याला एका सेंटेन्स थ्रू दिलेली आहे. सर्व प्रश्न आपल्याला सेंटेन्सेस दिलेले असतील. त्या सेंटेन्समध्ये एक आपल्याला इडियम दिलेला असेल. त्या इडियमचा अर्थ आपल्याला दिलेल्या 4 ऑप्शन्समधनं शोधायचा आहे. पहिले म्हटलेलं आहे की द कॉन्ट्रॅक्ट इज फुल ऑफ लीगल मम्बो जम्बो. आता या ठिकाणी मम्बो जम्बो ही आपली इडियम आहे मित्रांनो. आणि मम्बो जम्बोचा अर्थ होतो नॉनसेन्स टॉक. एखादा व्यक्ती वायफळ बोलत असेल, एखादा व्यक्ती काहीतरी काम वायफळ करत असेल, तर त्याला मम्बो जम्बो असं म्हटलं जातं. मग बघा ऑप्शन या ठिकाणी जर आपण पहिलं तर मीनिंगलेस टॉक म्हणजे अशी टॉक आहे की जी नॉनसेन्स आहे, मीनिंगलेस आहे. सो ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर होईल. इंटरेस्टिंग फॅक्ट्स आपलं उत्तर होणार नाही. क्लिअर एक्सप्लेनेशन आपलं उत्तर होणार नाही. फॉर्मल वर्ड्स देखील आपला आन्सर या ठिकाणी होणार नाही मित्रांनो. ओके. तर चला हा पहिला इडियम सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. मम्बो जम्बोसाठी आपण मीनिंगलेस टॉकही म्हणू शकतो किंवा नॉनसेन्स टॉक असंही ऑप्शन असलं तर तेही आपलं करेक्ट आन्सर त्या ठिकाणी होईल मित्रांनो. ऑल राईट. बघा पुढचा काय दिलेला आहे. द स्टुडंट्स रॅन पेल मेल आउट ऑफ द क्लासरूम्स ड्युरिंग द फायर ड्रिल. आता पेल मेल हा एक असा इडियम आहे की याचा अर्थ 2 पद्धतीने घेता येतो. एक तर कन्फ्युजन ज्याला आपण गोंधळ म्हणू शकतो किंवा दुसरं ज्याला आपण म्हणतो अस्तव्यस्त म्हणजे मिस अरेंजमेंट असेल त्याला देखील आपण काय म्हणतो पेलमेल असं म्हणत असतो. कन्फ्युजन असेल, गोंधळ असेल, अस्तव्यस्त असेल त्याला देखील आपण काय म्हणत असतो पेलमेल असं म्हणत असतो. द स्टुडंट्स रॅन पेलमेल म्हणजे अस्तव्यस्तपणे ते पळाले धावले. मग या ठिकाणी बघा पहिलं ऑप्शन आहे डिसऑर्डर. सो डिसऑर्डर म्हणजे काय अस्तव्यस्त एका क्रमिक ऑर्डरमध्ये नसणे. एन्जॉय म्हणजे आनंदात असणे हे आपलं उत्तर होणार नाही. इन सायलेन्स सायलेन्समध्ये असणे हे आपलं उत्तर होणार नाही. इन ग्रुपमध्ये असणे हे पण आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. आणि पेलमेलसाठी आणखी कोणता आहे मित्रांनो एक असा आहे इडियम आपला हेल्टर शेल्टर. हेल्टर शेल्टर पुढे येईलच बघा. या ठिकाणी आपण पाहू स्केल्टर आहे. हेल्टर स्केल्टर. सो बघा हेल्टर आणि स्केल्टरचा अर्थही सेम तोच होतो. एकतर डिसऑर्डर असेल म्हणजे काही व्यवस्थित ऑर्डरमध्ये नसणार किंवा ज्याला आपण म्हणू शकतो गोंधळाची परिस्थिती, कन्फ्युजन ज्याला आपण म्हणू शकतो, बॅफलिंग ज्याला आपण म्हणू शकतो. सो इथे म्हटलेलं आहे इन ॲन ऑर्डरली वे. ऑर्डरली वे म्हणजे क्रमाने, परंतु हेल्टर स्केल्टरचा अर्थ असा होत नाही. इन कन्फ्युजन आहे तर मग हे आपलं आन्सर होईल. इन हॅपीनेस म्हणजे आनंदामध्ये असणे आणि इन सायलेन्स म्हणजे सायलेन्समध्ये असणे हे पण आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन क्रमांक बी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ओके. सो हेल्टर स्केल्टर म्हणा काय किंवा पेलमेल म्हणा काय दोन्ही सारख्या अर्थाचे इडियम्स आहेत. पुढचा इडियम दिलेला आहे की बिफोर द प्ले खेळण्याच्या आधी एव्हरीवन टोल्ड द ऍक्टर्स टू ब्रेक अ लेग. खेळण्याच्या आधी प्रत्येकाने ऍक्टरला सांगितलं की टू ब्रेक अ लेग. टू ब्रेक म्हणजे तोडणे आणि लेग म्हणजे काय पाय. एखाद्याचा पाय तोडणे असा याचा अर्थ होऊ शकतो का तर अजिबात नाही. जेव्हा आपण म्हणतो टू ब्रेक अ लेग याचा अर्थ आपण कोणाला तरी विश करत आहोत चांगल्या खेळण्यासाठी किंवा कुणीतरी सक्सेसफुल व्हावं, कुणीतरी पास व्हावं, कुणीतरी जिंकावं यासाठी आपण ज्या शुभेच्छा देतो त्याला आपण ब्रेक अ लेग असं म्हणतो. टू विश म्हणू शकतो किंवा विश गुड लक असं म्हणू शकतो. की बघा जे ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे रिअली फॉल डाऊन पूर्णतः खाली पडणे हे आपलं उत्तर होणार नाही. स्टे सेफ पण आपलं उत्तर होणार नाही आणि वर्क हार्ड पण आपलं उत्तर या ठिकाणी होणार नाही. पुढे बघा काय दिलेलं आहे डोंट लिसन टू हिम ही इज जस्ट ब्लोईंग स्मोक अबाउट हिज बिझनेस सक्सेस. ब्लोईंग स्मोक. ब्लो म्हणजे काय उडणे किंवा उडवणे किंवा हा फुंकणे वगैरे आपण म्हणतो आणि स्मोक म्हणजे काय धूर. धूर आपण ज्यावेळेस ब्लो करतो फुंकतो त्याला काय म्हटलं जातं. याचा अर्थ असा आहे की आपण एखाद्या व्यक्तीला जर फसवत असू, एखाद्या व्यक्तीला आपण चीट करत असू, एखाद्या व्यक्तीला आपण मिसलीड करत असू किंवा फॉल्स क्लेम्स जर आपण करत असू तर त्याला म्हटलं जातं ब्लोईंग दी स्मोक आणि महत्वाचा इडियम आहे. सो टेलिंग द ट्रूथ होईल का ऑप्शन क्रमांक ए नाही. मेकिंग फॉल्स क्लेम्स होईल का यस ऑप्शन बी बरोबर होईल. रिमेनिंग सायलेंट हे होईल का नाही. ऑफरिंग ऍडवाइस हे पण आपला आन्सर होणार नाही. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ओके. चला पुढे बघा.
शी केप्ट अ पोकर फेस while hearing the shocking news. अ पोकर फेस सॉरी अ पोकर फेस कशाला म्हटलं जातं? अ पोकर फेस म्हणजे एक असा व्यक्तीचा चेहरा, की ज्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचं एक्सप्रेशन नसतं, कोणत्याही प्रकारचे हावभाव नसतात. ना इमोशन असेल, ना क्राय असेल, कोणत्याही प्रकारची भावना त्या चेहऱ्यावर नसते. असा व्यक्ती, की जो भावनाशून्य व्यक्ती असतो, त्याला आपण अ पोकर फेस असं म्हणत असतो. सो बघा, शी केप्ट अ पोकर फेस व्हाईल हिअरिंग द शॉकिंग न्यूज. म्हणजे एवढी शॉकिंग न्यूज ऐकून सुद्धा शी केप्ट ए पोकर फेस म्हणजे काय? की ती भावना शून्य होती. तिच्यावर काहीही परिणाम झाला नाही. सो बघा, इमोशनलेस एक्सप्रेशन ऑप्शन क्रमांक 1 बरोबर. हॅपी स्माईल हे आपलं उत्तर होणार नाही. अँग्री लूक देणे हे पण आपलं उत्तर नाही आणि सॅड क्राय पण आपला आन्सर नाही. ऑप्शन क्रमांक ए आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ओके. चला बघा पुढचा प्रश्न काय आहे? "द शॉप वॉज लाइक ॲन अलादीन्स केव्ह फुल ऑफ रेअर अँटिक्स." अलादीन्स केव्ह. अलादीन्स केव्ह कशाला म्हटलं जातं? अलादीनची गुफा कशाला म्हटलं जातं? की ज्या ठिकाणी खजाना असेल, ज्या ठिकाणी खजाना असेल, खजिना असेल. सो प्लेस ऑफ फुल ट्रेजर्स म्हटलेलं आहे ऑप्शन ए बरोबर. डेझर्ट प्लेस हे वाळवंटाची जागा होणार नाही. एम्प्टी हॉल, रिकामा हॉल पण होणार नाही आणि मॅजिक ट्रिक, जादुई काहीतरी कला ऑप्शन क्रमांक ए आपलं करेक्ट आन्सर होईल. ओके. चला. पुढे काय म्हटलेलं आहे? आफ्टर देअर फाईट ही ऑफर्ड अॅन ऑलिव्ह ब्रांच बाय अपोलोजायझिंग. अॅन ऑलिव्ह ब्रांच म्हणजे काय? पीस ऑफर करणे, एखाद्या व्यक्तीला शांतता ऑफर करणे. सो पीस ऑफरिंग ऑप्शन क्रमांक ए आपलं करेक्ट आन्सर आहे. गिफ्ट किंवा फ्रूट किंवा वॉर्निंग हे आपले आन्सर्स होणार नाही. पुढे बघा काय म्हटलेलं आहे? बॉब्स युअर अंकल. बॉब्स युअर अंकल केव्हा म्हटलं जातं? एखादं काम व्यवस्थितपणे झालं असेल, एखादं काम सुरळीतपणे होऊन गेलेलं आहे, त्याला आपण म्हणतो येस इट इज बॉब्स युअर अंकल नाव. सो बघा, इट्स डन इझिली ऑप्शन ए बरोबर आहे. बिग प्रॉब्लेम म्हणता येणार नाही. सीरियस मिस्टेक पण म्हणता येणार नाही आणि फनी ट्रिक पण म्हणता येणार नाही. ऑप्शन एच आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा, पुढे विचारलेलं आहे सॉरी. कुक्ड हिज गूज. कुक्ड हिज गूज किंवा कुक्ड समवन्स गूज किंवा कुक्ड वन्स गूजचा अर्थ होतो नुकसान करून घेणे. एकतर स्वतःचं नुकसान करून घेणे किंवा इतरांचं नुकसान करणे. यासाठी आपण कुक समवन गूज या इडियमचा वापर करतो. अचीव्ड सक्सेस ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर होणार नाही. रेव्हन हे चान्सेस. रेव्हन म्हणजे खराब करणे, चान्सेस म्हणजे त्याची संधी. त्याची जी संधी आहे ती त्याने काय केली? खराब केली. सो नुकसान करून घेतलं. बिकम पॉप्युलर, पॉप्युलर होणे. मेड अ प्रॉफिट, प्रॉफिट कमवणे. सो ऑप्शन क्रमांक बी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ऑल राईट. बघा पुढे. चिप ऑन हिज शोल्डर. चिप ऑन हिज शोल्डर म्हणजे काय? की एखादा व्यक्ती जर सतत कुरकुर करत असेल तर त्याला आपण चिप ऑन हिज शोल्डर असं म्हणत असतो. किंवा एखादा व्यक्ती जर सतत कंप्लेंट करत असेल किंवा इन्फेरिटी फील करत असेल, त्याला देखील आपण चिप ऑन हिज शोल्डर असं म्हणत असतो. सो फिलिंग रिसेंटफुल ऑप्शन क्रमांक ए बरोबर. फिजिकल इंजुरी म्हणता येणार नाही. चांगली सवय पण म्हणता येणार नाही आणि केअर फ्री नेचर पण म्हणता येणार नाही. मग अशा परिस्थितीत ऑप्शन क्रमांक ए आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा, बेब इन द वुड्स. बेब इन द वुड्स हा जो इडियम आहे, याचा वापर केव्हा केला जातो? जेव्हा एखादा व्यक्ती त्याला कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स नसेल, जेव्हा एखादा व्यक्ती अनएक्सपिरियन्स्ड असेल, अनुभवहीन व्यक्ती असेल, नवीन व्यक्ती असेल, त्याला आपण काय म्हणतो? बेब इन वुड्स. सो बघा, इन पॉलिटिक्स राजकारणामध्ये द न्यू मिनिस्टर नवीन मंत्री इज लाइक अ बेब इन द वुड्स. नवीन मिनिस्टर्स कसे असतात? अनुभवहीन असतात. सो बघा, क्लेवर अँड कनिंग म्हणू शकतो का? नाही. हेल्पलेस अँड इनएक्सपिरियन्स्ड आपल्याला ऑप्शन क्रमांक बी मध्ये दिसतंय. म्हणून ऑप्शन क्रमांक बी आपलं करेक्ट आन्सर होईल. स्ट्रॉंग बोल्ड म्हणता येणार नाही. ओव्हर कॉन्फिडंट पण म्हणता येणार नाही. सो या ठिकाणी ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. बेब इन वुड्स. पुढे बघा, द रायव्हल टीम ट्राय टू क्वेअर द पीच. ट्राय टू क्वेअर द पीच म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीची जी योजना आहे, ती योजना पूर्णतः लागू होऊ न देणे. एखाद्या व्यक्तीची योजना फस्त करणे, एखाद्या व्यक्तीचा प्लॅन रून करणे, दुसऱ्या व्यक्तीचं नुकसान करणे. टू स्पॉइल समवन्स प्लान्स जर तुम्ही पाहिलं, तर ते ऑप्शन क्रमांक ए मध्ये आहे म्हणून हे बरोबर. कोणाला एन्करेज करणे असं आपण म्हणू शकत नाही. चीअर लाऊडली हे पण म्हणू शकत नाही. अरेंजमेंट करणे हे पण होणार नाही. ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ओके. चला बघा पुढे काय म्हटलेलं आहे? आफ्टर रिपीटेड मिस्टेक्स रिपीट केल्यानंतर द एम्प्लॉई फायनली गॉट दी सॅक.
गेट दी सॅक असतो, परंतु या ठिकाणी टेन्सनुसार गॉट दी सॅक म्हटलेलं आहे. गॉट दी सॅक म्हणजे कामावरून काढून टाकणे, जॉबवरून काढून टाकणे. एखाद्या व्यक्तीला फायर केलं जातं, जॉबवरनं काढून टाकलं जातं. त्याला आपण फायर म्हणतो किंवा गेट द सॅक म्हणतो आणि टेन्सेसनुसार मग गेटचे आपले गॉट किंवा गॉटन वगैरे होतील. सो रिसीव्ड गिफ्ट म्हणता येणार नाही. लॉस्ट हिज जॉब ऑप्शन बी. गॉट प्रमोशन, प्रमोशन तर मुळीच नाही आणि सुट्टी घेणे हे पण नाही. ऑप्शन बी लॉस्ट हिज जॉब म्हणजेच काय गेट द सॅक किंवा गॉट दी सॅक. पुढे बघा हिज ड्रीम ऑफ बिकमिंग अ बिलियनियर विदाउट वर्किंग हार्ड इज जस्ट पाय इन द स्काय. पाय इन द स्काय म्हणजे काय? वास्तविकतेपासून दूर असणे, सर्व काही कल्पना असणे. मग बघा बघा प्रॅक्टिकल आयडिया म्हणू शकतो का? नाही. अनरिअलिस्टिक होप, अशी होप, अशी अपेक्षा, अशी आशा की जी इमॅजिनरी असेल, अनरिअलिस्टिक असेल, वास्तविक नसेल. इझी अचिव्हमेंट म्हणता येणार नाही आणि स्वीट डिश पण म्हणता येणार नाही आणि म्हणून ऑप्शन क्रमांक बी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढे बघा पुट युअर नोज टू द ग्राइंड स्टोन. पुट युअर नोज टू द ग्राइंड स्टोनचा अर्थ होतो खूप जास्त मेहनत घेणे, वर्क करणे, हार्डवर्क करणे, स्ट्राईव्ह करणे, स्ट्रगल करणे, संघर्ष करणे. सो बघा वर्क व्हेरी हार्ड ऑप्शन क्रमांक हे आपलं बरोबर आन्सर होईल. रेस्ट पीसफुली, पीसफुली रेस्ट करणे होणार नाही. टाइम वेस्ट करणे हे पण आपलं उत्तर होणार नाही आणि फ्रीली काहीतरी आनंद घेणे, एन्जॉय करणे हे पण आपलं उत्तर होणार नाही. वर्क व्हेरी हार्ड हे आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. ओके. पुढे बघा इट्स अ रिअल कॅच 2020 सिच्युएशन, 22 सिच्युएशन. कॅच 22 सिच्युएशन किंवा कॅच 22 सिच्युएशन किंवा म्हटलं जातं अशी परिस्थिती की जिथून आता जिंकणं अवघड आहे. अशी परिस्थिती जिथून आता सक्सेसफुल होणं यशस्वी होणं आता त्या ठिकाणी कसं आहे, पूर्णतः अवघड आहे अशी परिस्थिती. सो बघा लकी चान्स म्हणता येईल का? नाही. हॅपी मोमेंट म्हणता येईल का? नाही. नो विन सिच्युएशन, असे सिच्युएशन की ज्याच्यातनं आता आपल्याला जिंकता येणार नाही. ग्रेट अपॉर्च्युनिटी पण म्हणता येणार नाही. इथे ऑप्शन क्रमांक सी आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो. ओके. कॅच 22. पुढे बघा द डॉक्टर्स डीड यमन सर्व्हिस. यमन सर्व्हिस म्हणजे काय? खूप चांगली सर्व्हिस देणे, खूप चांगलं काम करून देणे, त्याला आपण एक्सलेंट सर्व्हिस असं देखील म्हणतो. ऑर्डिनरी वर्क म्हणजे सामान्य काम होणार नाही. एक्सलेंट आहे हेल्प हे आपलं उत्तर होऊ शकतं. हार्मफुल ऍक्शन तर अजिबात नाही आणि ॲव्हरेज परफॉर्मन्स पण म्हणता येणार नाही. म्हणून ऑप्शन बी एक्सलेंट हेल्प आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढे बघा पॉवर्टी लीड्स टू लॅक ऑफ एज्युकेशन. की पॉवर्टी जी आहे, गरिबीमुळे काय होतं की एज्युकेशन घेता येत नाही. विच अगेन्स्ट लीड्स टू पॉवर्टी, आणि एज्युकेशन घेता येत नाही त्यामुळे आणखी काय होतं, तर आणखी गरिबी निर्माण होते. सो हे काय एक विशेष सायकल आहे. विशेष सायकल म्हणजे काय? एक दुष्चक्र आहे की ज्यामध्ये माणूस फसतच जातो आणि सिच्युएशन अधिकाधिक वर्स्ट होत जाते. सो दुष्चक्र आपण ज्याला म्हणू शकतो बॅड सायकल. पॉझिटिव्ह चेंज तर अजिबात होणार नाही. हार्मफुल रिपीटिंग सिच्युएशन म्हणता येईल. ऑप्शन बी बरोबर. लकी चान्स तर अजिबात नाही. सडन इम्प्रूव्हमेंट पण नाही. दुष्चक्र आहे, ज्याला आपण ऑप्शन बी ने इंडिकेट करणार आहोत. पुढे बघा हिज फ्रेंड्स एग्ड हिम ऑन. एग्ड हिम ऑन म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला प्रवृत्त करणे, उद्युक्त करणे, काहीतरी करण्यासाठी त्याला प्रेरित करणे, परंतु जनरली कशासाठी? फन करण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी. त्याला एग ऑन असं म्हटलं जातं. सो डिस्करेज म्हणता येणार नाही, एनकरेज. आणि कंसांमध्ये या ठिकाणी लिहून घेऊ आपण फन, की फन साठी एनकरेज केलं जातं. सो ऑप्शन क्रमांक सी स्कोल्डेड म्हणजे रागावणे आणि इग्नोर म्हणजे दुर्लक्षित करणे. सो ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ओके. पुढे बघा ही इज ऑलवेज बिझी विथ वर्क लिव्हिंग हिज सन लाईक अ कॅट्स इन द क्रॅडल. ही इज ऑलवेज बिझी विथ वर्क. तो त्याच्या कामामध्ये नेहमी बिझी असतो, व्यस्त असतो. लिव्हिंग हिज सन, आणि त्याच्या मुलाला तो सोडून देतो. लाईक अ कॅट्स इन द क्रॅडल, जणू काही कॅट कशी आहे, तर कॅट क्रॅडल मध्ये आहे. याचा अर्थ असा होतो की एखाद्या व्यक्तीसोबत आपण जे नातं आहे ते नातं पूर्णतः निभावत नाही आणि वाऱ्यावर सोडून देतो, असा याचा अर्थ होतो. मग बघा अ चाइल्ड निग्लेक्टेड बाय पॅरेंट्स या ठिकाणी असा अर्थ घेतला जाऊ शकतो. लकी पर्सन तर मुळीच नाही. स्पॉइल्ड किड म्हणजे खराब झालेला मुलगा आणि रिच मॅन पण म्हणता येणार नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक ए आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढे बघा द मूवी वॉज एक्सपेक्टेड टू बी हिट बट इट टर्न आउट टू बी अ डॅम स्क्विप. डॅम स्क्वेब आपल्याला माहिती असेल, पूर्णतः असफल होणे, अपयशी होणे, ज्याला आपण फ्लॉप असं म्हणतो. की ते पूर्णतः काय होतं? फ्लॉप होतं. आपल्याला वाटलं की पिक्चर कसा आहे, मूव्ही कशी आहे, ब्लॉकबस्टर आहे. बट वेन वी वॉच्ड इट वी केम टू नो दॅट इट वॉज फ्लॉप. कशी होती? फ्लॉप होती, डॅम स्क्विप होती. ह्यूज सक्सेस म्हणता येईल का? नाही. कंप्लीट फेल्युअर ऑप्शन बी बघा बरोबर आहे. इनकम्प्लीट टास्क म्हणता येणार नाही आणि बोरिंग कंटाळवाणा विषय हे सुद्धा म्हणता येणार नाही. ऑप्शन बी कंप्लीट फेल्युअर, ज्याला आपण डॅम स्क्विब असं म्हणत असतो.
पुढे बघा मित्रांनो, आफ्टर वर्किंग फॉर 2 इयर्स इन द सेम कंपनी ही स्टार्टेड गेटिंग इची फीट. इची म्हणजे खाजविणारे, खाजणारे आणि फीट म्हणजे पाय. बऱ्याचदा आपण मराठीमध्ये असं म्हणतो, की त्याचे पाय खाजतायत, माझे पाय खाजतायत. याचा अर्थ असा आहे, की कुठेतरी जाणं होतंय, कुठेतरी प्रवासाला जाणं नाही होतंय किंवा काहीतरी चेंज होतंय. सो इची फीट म्हणजे काय, एकतर चेंज करणं किंवा कुठेतरी प्रवासाला जाणं. सो बघा असा ऑप्शन आहे का? डिझायर टू ट्रॅव्हल ऑर चेंज. सो ऑप्शन ए बरोबर. फीलिंग लेझी म्हणता येईल का? नाही. गेटिंग टायर्ड थकवा येणे, बिकमिंग ग्रीडी खूप हावरट होणे असं होईल का? नाही. ऑप्शन ए कुठेतरी फिरायला जाणे. इची फिट म्हणजे काय? की फिलिंग इची फिट म्हणजे कुठेतरी फिरायला जावंसं वाटतंय किंवा चेंज करावंसं वाटतंय. कीप युअर पॅन्ट्स ऑन. कीप युअर पॅन्ट्स ऑन म्हणजे काय? बी पेशंट. थोडा धीर धर. थोडा वेट कर. ओके? अशासाठी किंवा शांत हो. द ट्रेन विल अराईव्ह सून. सो स्टे काम. शांत हो. ऑप्शन ए बरोबर. रन फास्ट होणार नाही. चेंज क्लोथ कपडे बदल होणार नाही. बी अलर्ट अलर्ट पण होणार नाही. ऑप्शन ए आपलं करेक्ट उत्तर होईल. कीप युअर पॅन्ट्स ऑन. कीप युअर पॅन्ट्स ऑन म्हणजे काय? शांत राहा थोडा वेळ. पुढे बघा. ही वॉज रिअली इन द सूप. इन द सूप म्हणजे काय? इन ट्रबल. संकटात सापडणे. ओके. इन 6 अँड 7 साठी पण आपण संकटात सामने म्हणतो. इन सी किंवा इन डीप सी देखील आपण संकटात फसणे, संकटात सापडणे. सो इन ट्रबल ऑप्शन ए बरोबर. कम्फर्ट म्हणता येणार नाही, लक्झरी पण नाही आणि कन्फ्युजन पण नाही. ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा आयव्हरी टॉवर्स म्हटलेलं आहे. आयव्हरी टॉवर्स म्हणजे वास्तविकतेपासून फार लांब राहणे, वास्तविकतेपासून फार दूर राहणे. काही गोष्टी अशा घडतात की ज्या वास्तविकतेपासून फार लांब असतात. बोलणारा व्यक्ती आणि घडणारा ज्याच्यासोबत जे घडलेलं आहे, या सिच्युएशन मध्ये बरीच तफावत आपल्याला पाहायला मिळते. ग्राउंड लेवलवरचं रिपोर्टिंग आणि वर स्टुडिओमध्ये केलेलं रिपोर्टिंग यामध्ये तफावत आपल्याला पाहायला मिळते. त्यालाच काय म्हटलं जातं? आयव्हरी टॉवर्स असं म्हटलं जातं. सो प्लेसेस ऑफ कम्फर्ट अवे फ्रॉम रियालिटी, की जे रियालिटी पासून दूर असतं ते ऑप्शन ए बरोबर. टॉल बिल्डिंग्स म्हणता येणार नाही. रॉयल पॅलेसेस पण म्हणता येणार नाही, की शाही जे पॅलेसेस महल असतील ते. गोल्डन टेम्पल सुवर्ण मंदिर पण नाही. ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा. इट्स पार्टी टाइम, लेट युअर हेअर डाऊन. हेअर डाऊन म्हणजे काय? की रिलॅक्स अँड एन्जॉय. हेअर डाऊन म्हणजे काय? आता रिलॅक्स व्हा आणि एन्जॉय करा, आनंद घ्या. सो रिलॅक्स अँड एन्जॉय ऑप्शन ए बरोबर. गेट हेअर कट करून ये. स्लीप पीसफुली म्हणजे पीसफुली शांततेने झोपणे. वर्क हार्ड मेहनत करणे हे आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा मित्रांनो, द यंग सिंगर इज मेकिंग वेव्स. मेकिंग वेव्स बघा, वेव्स तयार होतात तेव्हा काय होतं? जेव्हा वेव्स तयार होतात तेव्हा ट्रबल तयार होतं. वेव्स तयार होतं म्हणजे ते शांत पाण्याला काय करतं? ते शांत पाण्याला ट्रबल निर्माण करत असतं. सो कॉझिंग ट्रबल बघा ऑप्शन ए मध्ये आहे. बिकमिंग फेमस म्हणता येणार नाही. फीलिंग नर्वस फील करणे पण नाही आणि गेटिंग अँग्री पण नाही. सो ऑप्शन ए कॉझिंग ट्रबल. ट्रबल निर्माण करणे, एखाद्यासाठी नुकसान करणे, संकट निर्माण करणे. पुढे बघा बॅड आयर्न. बॅड आयर्न म्हणजे ज्याला आपण अपशकुन किंवा अशुभ म्हणतो किंवा बॅड लक देखील आपण म्हणत असतो. बघा ऑप्शन ए मध्ये आहे. स्ट्रॉंग पॉवर म्हणता येणार नाही. असं एक मेटल की जे खूप महाग आहे किंवा खूप मोठा खतरा डेंजर आहे नाही. ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा. ओके. सो या ठिकाणी आपले आजचे 30 क्वेश्चन्स जे आहेत ती कंप्लीट झालेली आहेत. सो आज आपण सर्वात महत्त्वपूर्ण असे इडियम्स कव्हर केलेत मित्रांनो. ही फार महत्त्वाची आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की टी-सी-एस पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षांमध्ये कंपल्सरी व्होकॅब विचारली जाते. भले ते पॅराजंबल विचारतील की नाही विचारतील याची शाश्वती देता येत नाही. ते सर्व प्रश्न ग्रामरचेच विचारतील की नाही याची पण खात्री देता येत नाही. क्लोज टेस्ट विचारतील काय, पॅराजंबल विचारतील काय सांगता येत नाही. परंतु 110% व्होकॅब्युलरी म्हणजे सिनॉनिम्स, अँटोनिम्स, इडियम्स, प्रॉव्हर्ब्स, फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड कंपल्सरी प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आपण आपल्या सर्वांचा जो फोकस आहे तो मॅक्सिमम व्होकॅब्युलरीकडे शिफ्ट करणं फार आवश्यक आहे. आणि ग्रामरचा विषय केला तर ग्रामर मॅक्सिमम विद्यार्थ्यांना फार चांगल्या पद्धतीने जमतं आणि ज्यांना जमत नसेल त्यांनी जमवून घ्या. परंतु व्होकॅब्युलरीकडे फोकस करणं फार महत्त्वाचं आहे जर आपल्याला चांगला स्कोर इंग्लिश विषयामध्ये घ्यायचा असेल तर. सो फोकस आपला व्होकॅब्युलरीमध्ये सिनॉनिम्स, अँटॉनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, इडियम्स अँड फ्रेजेस, मिसस्पेल्ड वर्ड आणि जे काही फॉरेन वर्ड्स असतील ते पण आपण करू शकतो. सो अशा पद्धतीने सर्व आपण व्यवस्थित करून जायचं आहे परीक्षेच्या आधी. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय.